आज 9 मे भर उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि आपण आता आहोत कोकणामध्ये. कोकणामध्ये कुठे तर आपण रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड तालुक्यातल्या वडगाव या गावात आहोत. वडगावमध्ये आपण काल रात्री झालो 8 मेला आणि आपण इथं मोरेंच्या घरामध्ये मुक्काम केला. खूप सुंदर आदरातिथ्य झालं आपलं. इथं आपण छान आता नाश्ता करून तयार झालेलो आहोत. दोन खूप वेगळ्या घाटवाटा करायला. कुठल्या? आपण इथनं वडगावमधनं निगडा घाट नावाची एक घाटवाट वरती चढून घाट माथ्यावर जाणार आहोत. घाट माथा जरी असला तरी तो रायगड जिल्ह्यात येतो आणि आपण वरती कुडपण या गावात जाणार आहोत. कुडपणवर जाऊन आपण तिकडनं ट्रॅव्हल्स मारून महारखिंडीची वाट नावाची एक वेगळी घाटवाट एक्सप्लोर करणार आहोत आणि आपण परत वडगावमध्ये येणार आहोत. असा सुंदर प्लॅन आहे. प्रचंड दमट हवामान आहे आणि मजा येणार आहे. मागे आपल्याला महिपत गड दिसतोय. हे महिपत गडाचं अजून एक बेस विलेज. इथंही लोक येतात आणि इकडनंही चढतात आणि उतरतात आणि येऊन यशवंत मोरेंच्या घरी नाश्ता चहा पाण्याची सोय होते, त्यामुळे ते इथे येतात. असा भन्नाट प्लॅन आहे. चला वेळ न वाया घालवता सुरू करूयात आणि भटकंतीची मजा घेऊयात. लेट्स स्टार्ट. सकाळचे 7:30 आणि आपला ट्रेक सुरू झालाय निगडा घाटाकडे. देवी इव्राई मानाई मंदिर छान. आपण आता जगबुडी नदीच्या खोऱ्याकडे चाललोय. पात्राकडे चाललोय. आपण खोऱ्यात आहोत ऑलरेडी, पात्राकडे चाललोय. पण तत्पूर्वी हा सगळा एक गाडी रस्ता बनलाय गावापासूनच, वडगावापासूनच. कारण की इथे डॅम बनवायचं काम सुरू झालंय. मगाशी म्हटल्याप्रमाणे जगबुडी नदीच्या पात्रामध्ये डॅमचं काम चाललंय. त्याचे हे सगळे इक्विपमेंट्स, जबरदस्त काम चाललंय. हा इथं हिरो अडकला याच्यात. अरे निघणार का? बसलाय का तो? बसलाय का अडकलाय का कळत नाही. भारी आहे. आपण इकडनं आलो. आपलं वडगाव इकडे आहे. तिकडे आपण मुक्काम केला होता काल आणि सगळे आता सुरुवात केली. आणि हा सगळा जगबुडीचा परिसर, डॅमचं काम चालू असलेला. आणि आता आपण या मार्गाने असे जाऊन इथे जाणार आहोत. इथंच भिवाची काठी नावाचा पण सुळक आहे आणि वरती आपलं कुडपण. पण 4 जण आलो ट्रेकला. पण वाघ्या पण आला आपल्याबरोबर आज. स्टार्टिंगपासून मग अशी चिखलात रुजलेला हाच तो. मस्त रुतला होता आणि आपल्याबरोबर येतोय. आणि अशा प्रकारे आम्हाला इथं दिशादर्शक पण सापडला आहे. क्या बात आहे. आणि वाघ्या पण परफेक्ट चाललाय. असतोच आमचा रॅम्बलर. भिवाची गाठी आपल्याला उजवीकडे ठेवत डाव्या रस्त्याने सरळ पुढे निघायचं आहे. आणि हा आपला घाटमाथा. ॲक्च्युली आता घाटवाडीची चढाई सुरू झाली असं म्हणायला हरकत नाही. आणि आपल्याला आता याला ट्रॅव्हल्स मारून उजवीकडे जाऊन कुडपणच्या दिशेने जायचं. याच्याच मागे इथे भिवाची काठी आहे. आणि घाट असल्याच्या खुणा म्हणजे पायऱ्यांसारखे अवशेष आहेत. इथे दगडं रचलेली आहेत प्रॉपर. वापरात असलेला घाटवाट निगडा घाट. थकवा आहे चांगला जाणवतोय. दमट हवामानामुळे चढ इतका नाही आहे पण जरा थकवा आहे. कुलकर्ण्यांची अवस्था बघा. घाम घाम घाम. सुनील खाडे आमच्यातले राक्षस. पण राक्षस पण थकलेले कसे असतात ते बघायचं तर बघा. काय खाडे, कसं आहे? मस्त. हवामान कसं आहे? एकदम दूर काढते. दूर काढते. प्रॉपर एक छोटासा ब्रेक. आपल्याला थोडा वॉक करायचं ना रोडवर. पण सगळं निगडा घाटात एवढे उन्हाळ्याचे ट्रेक केले पण थकायला झालं नाही जेवढं या ट्रेकला होतं आहे. कारण की दमटपणा असा लिटरभर घाम पडतोय. त्यामुळे चढणं जरा जिकरीचं झालं आहे. होपफुली इथे शेवटचा टप्पा असावा. कारण की हाईट गेन चांगलीच झाली आमची. एक 1200 फूट वगैरे चढून आलो आम्ही.
वडगावपासनं. ते तिकडे वडगाव आहे आतमध्ये. मस्त रे. अशा प्रकारे निगडा घाट टॉप बरोबर 10 वाजता. आपण 7:30ला सुरू केलं होतं, 10ला आपण टॉप करतोय. व्हॉट अ ब्युटिफुल व्ह्यू. आपण आलो ते रस्ता. काय खाडे, कसं वाटलं? मस्त. दूर निघाला, पण दूर निघाला ना. येस. उन्हाळ्यात वाटत नाही रे एवढं. हो जेवढं आता दमट हवामानामुळे झाडीत असून पण हो ना. तर काय झालं, आपण ते बावली घाट हो. हे बाकीचे घाट केले. बरोबर. वी डोंट फील इट ना. करेक्ट. तिथं आपण दुपारी चढलो होतो 12 1 वाजता. हो. पण ह्युमिडिटी आणि दवानवन जसं तू म्हणलास त्रास. श्वास कसला भरून येतो ना. सगळे शर्ट पॅन्ट सगळं घामाने भिजले. आणि कळत नाही रे पाणी किती ड्रेन होते. हो करेक्ट. उन्हाळ्यात पाणी पिलं पण जात नाही. पिलं पण तोंडाला जात नाही. कोरड पडत नाही, हो त्यामुळे जास्त पाणी पिलं जात नाही आणि घाम निघतो. हो. गुड जॉब, गुड पण जॉब. मजा आली. मस्त. मस्ट हॅव और घाटवाटाच. स्पॉन्सर्ड प्रोडक्ट नाही आहे पण चांगलं आहे. हा आमचा वाघ्या आला आमच्याबरोबर. आपण निघालो आता कुडपणकडे आणि ही समोर दिसते ही कुडपणची बौद्धवाडी. पण आपण तिकडं नाही चाललं. आता आपल्याला टार रोड लागेल पुढे आणि तिथनं कुडपण. आपण कुडपणकडे निघालो आहे, पण तत्पूर्वी एका ओढ्यामध्ये आपण एंट्री घेतली आणि आपल्याला आता वरती यायचं आहे असं. आणि इथे वरती कुडपण आहे. पण तत्पूर्वी आपण एक भन्नाट प्रकार बघायला आलो आहे, तो म्हणजे हा एवढी हाईट. काय धबधब्याचा व्ह्यू आहे हा. अशक्य. वाघ्या मस्त आता डुंबतोय आणि मजा करतोय. वाघ्या बघ आपला, हे बघ. होय, ही समोर दिसते ही भिवाची काठी. आणि आपण आलो तो निगडा घाट इकडे. इथनं आपण वरती आलो आणि आपण आता चाललो आहे कुडपणकडे. काय सुंदर नजारा आहे, अशक्य. अशा प्रकारे आपण कुडपणच्या रोडला आलो आहे, टार रोडला. आता इकडनं आपल्याला गावामध्ये चालत जायचं आहे. डावीकडचा रस्ता गेला आहे बौद्धवाडीमध्ये. इथे मंदिर पण दिसतं आपल्याला एक. आणि उजवीकडचा रस्ता गेला आहे कुडपणकडे आणि आपण आलो इकडनं. कुडपण खुर्द 4 किलोमीटरचा टार रोडचा पल्ला आहे आपल्याला. आणि इकडे कुठेतरी मागे आहे, तिथं जाऊन विश्रांती घेऊ आणि मग पुढचं मार्गक्रमण सुरू करू महारखिंडीच्या वाटेकडे. व्हॉट अ ब्युटिफुल व्ह्यू. धमाल चढाई झाली आहे. चांगलाच थकवणार आहे हा पॅच. आणि आपण खालनं बघितलेला व्ह्यू पॉईंटचा रस्ता इकडे आहे. हा खालनं आपल्याला रेलिंगची दिसत होते. आणि ही पाटी महत्त्वाची आहे, कारण की स्वराज्याचे मामा सरनोबत कोंडाजी रायाजी शेलार म्हणजे शेलार मामा यांच्या समाधीकडे. जन्मगाव प्रतिमाबळेश्वर. असं म्हणतात, जेव्हा सिंहगडाची लढाई झाली होती तानाजी मालुसरे सूर्याजी मालुसरे, तेव्हा शेलार मामा त्यांच्याबरोबर होते आणि त्यांनी खूप मोठा पराक्रम गाजवला होता. तर त्यांचं हे जन्मगाव. बघूयात पुढे जाऊन. 1.5 किलोमीटर आहे अजून. खूपच सिनिक व्ह्यू आहे, पण मजबूत चालत आलं ही 4 किलोमीटरची. अजून एक 1.25 किलोमीटर राहिलं आहे, पण धमाल आहे. शेवटचा 1 किलोमीटर आम्हाला फायनली हे मिळालं आणि आमचा वाघ्या येतो आहे आमच्याबरोबर. पोचलोच आहे आम्ही आता कुडपण गावात. अशा प्रकारे 12 वाजता कुडपण गावामध्ये एंट्री. इथे जरा आता विश्रांती घेऊ. मावशी म्हटल्या गार पाणी देते, तुम्ही थकलेलं दिसताय. म्हटलं चला, कोणाला तरी कदर आहे की नाही मावशी. हे घर आहे त्यांचं. आम्ही कुडपणमध्ये आलो आहे. सगळे शेलारच राहतात इथे. त्यातले हे एक शेलार. आपलं पूर्ण नाव काय? पांडुरंग हरी शेलार. यांच्या घरी आलो आम्ही आत्ता. छान यांचा आदरातिथ्य करतात. आमच्या या मावशी आम्हाला घेऊन आल्या, धन्यवाद. ताई पण आहेत. मस्त लिंबू सरबत दिला आम्हाला आता. आणि हा तुझं नाव काय रे? सूर्यकांत. हा पुण्यात असतो, कॅनरा बँकेत ना. आणि हा ॲक्टिवावर आलाय पुण्यातनं इकडं. सरनोबत कोंडाजी रायाजी शेलार, शेलार मामा समाधी.
छान. हे जे पहिली एकच दगड होती म्हणजे हे ते 3 आहेत आत्ता तर एवढंच होतं ते फक्त. खाली होते बर आणि नंतर बाबांनी शोध लावला. आमच्या गुरुवारी आहेत ना अरविंदनाथ महाराज, बर. यांनी शोध लावल्याच्या नंतर आम्ही खाली खोदलं. हम्म ते ह्याच्या खाली काय आम्ही पाहिलं नाही. 3च दगड काढलं अशीच आहे ओरिजिनल, हम्म. आहे तशीच आहे. आणि मग या वरचं सगळं हे केलं ते. बर बर बर. शेलार मामांच्या घरामध्ये कार्य चालू आहे लग्नाचं म्हणून पंगत बसली आहे. सुंदर मूर्ती आणि मंदिर आहे. काय वातावरण झालंय, मस्त पाऊस पडायला लागलाय जोरदार, जे आम्हाला हवं होतं ॲक्च्युली. आणि चांगलंच थकलो होतो आम्ही, रापलो होतो उन्हामध्ये. आता मस्त पाऊस सुरू झालाय. आता थोड्या वेळात सुनील खाडे आणि आदित्य कुलकर्णी जेवत आहेत, त्यांचं जेवण झालं की निघू आम्ही इकडनं. काय मीर, कसं वाटतंय? एकदम छान. पाऊस सुरू झालाय, बरं वाटतंय जरा. उन्हाचा त्रास झाला जरा ना. रिलीफ आहे खूप जास्त. आनंद आनंद, उन्हाळ्यातला पावसातला आनंद. या घरामध्ये शेलार मामांच्या तलवारी ठेवल्या आहेत. एकदा तलवारी बघू आपण कशा आहेत. येऊ का? कुठे इथेच थांबू का? तर इथं त्याच्यामध्ये या शेलार मामाच्या तलवारी ठेवल्या आणि कट्यार पण. नेमकी लाईट गेली त्यामुळे हा धोप आहे, पुढचा धोपचा भाग आहे वाटतं तो. सरळ जबरदस्त सुंदर. हे शेलार मामांचं जन्म ठिकाण. हे घर ओरिजिनल घर या गावातलं कुडपणमधलं. आणि मग बाकी सगळी वस्ती वाढत गेली आणि इथे आपण तलवारी बघितल्या आतमध्ये. आत्ताच गोंधळ झाला इथे लग्नाचा. बरोबर 2 वाजलेत आणि आपण कुडपण सोडतोय. आणि पाऊस पडल्यामुळे हवेत छान गारवा निर्माण झाला आहे. सकाळचा दमट, प्रचंड दमट हवामान आणि हा गारवा एकदम अपोजिट. आणि आता आपण चाललो आहे महारखिंडीकडे. आता आपल्याला महारखिंडीचं दर्शन होतं आहे पहिल्यांदा. ही आपली महारखिंड. इथं आपल्याला जायचं आणि तिथनं खाली उतरायचं आहे. काय जबरदस्त आहे. बिलीव्ह इट, आम्ही आता जिथे आहोत तिथं पाऊस नाही, फक्त वारं आहे. पण हा पाऊस सगळा आमच्याकडे येतोय आता पूर्णपणे असा जोरदार. फुल धमाल, फुल धमाल. काय वारं आहे, अरे बापरे. कडक उन्हाळ्यातला ट्रेक असा कोणी अनुभवावा त्यासाठी खरंच लक लागतं. लक, नशीब आहे. नशीब आहे रे. असं नशिबात मे महिन्यात ते काय अजब. वीज चमकतीये. हा 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 हा. जबरदस्त. आला 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 पाऊस आला. पुढं बघू काय मांडून ठेवलंय. महारखिंडीची वाट ही समोर आहे आपल्या. महारखिंड इकडे आपण चाललोय. व्हॉट इज दिस? अशा प्रकारे महारखिंडीमध्ये आपली एंट्री. आणि आता पाऊस थोडा उघडला. महारखिंड हिला म्हणतात. हा शेलारखिंड बरोबर आहे. समोर खाली गेलो की डायरेक्ट वडगाव. महारखिंड उतरायला सुरुवात करू आपण. बरोबर 2:45 झाली आहेत. आणि 2 वाजता आपण निघालो होतो गावातनं. इथपर्यंत यायला आपल्याला 45 मिनिटं लागली. 5:15 पर्यंत जातो खाली असं मामा म्हणतात. त्यांनी आमचा स्पीड बघितला चालायचा जरा. पण बघूया आता कसं होतंय. आता यायला पण मान्सून ट्रेक लवकर सुरू झाले का? मान्सून ट्रेक लवकर सुरू झाले आपले. नेहमीचा ट्रेक हो, मीरला प्रत्येक वेळी मान्सून. सुनील इकडे चाललाय खाली आपल्या रस्त्याने, आपल्या महारखिंडीनी वडगावकडे. आणि ही इकडे एक वाट चालली मामा, ती कुठली आहे? ही कळमणीला जाते रेवदंड्याने. रेवदंडा नावाची घाटवाट आहे. ती कळमणीला जाते. ती आता सध्या बंद आहे. आता अजिबात कोणी जात नाही ती. मस्त अंधार आहे इथे आता. आणि अशी वाट आहे. याचा वापर नाही या वाटेचा आता. हां, त्यामुळे असं आहे. मामा अजूनही थांबलेत आमच्या अडीवरती बिचारे. शेलारांचे वंशज. चला महारखिंडीची वाट उतरताना
पाऊस संपला आहे जस्ट आत्ता, बारीक चालू आहे फक्त. आणि आता थोडीशी शोध मोहीम आहे, कारण की सगळी पानं आली आहेत वाटेवरती. जरा मॅपवर बघतो का? बरोबर चाललं आहे ना. चला. आणि अशा प्रकारे एक युरेका मुवमेंट आम्हाला मिळाली, कारण की आम्हाला इथं रिबिन्स आवडली आहे. क्या बात आहे. चला, म्हणजे बरोबर मार्गावर आहोत, चुकायचा मार्ग कमी आहे. ब्युटिफुल रूट आहे, खूपच छान वाटे. फक्त इथं पानं सगळी पायवाटेत आल्यामुळे थोडीशी शोधमोहीम करायला लागते, पण रिबिन्स आहेत आपल्याला. आणि सो फार सो गुड. मस्त चालली आहे वाट आहे छानच, पण काय स्टीप उतार आहे, मजबूत. माझ्यामध्ये ऊन असतं तरी घसरला असतो स्क्रीनमुळे, आणि पाऊस पडला आहे त्यामुळे पण घसरतो आहे. पण धमाल चालली आहे, मजा येते. काय वाग्या होय, काय म्हणतो? ठीक. असेही पॅचेस थोडेसे. ॲक्च्युली सरळ उतारता आला असता, पण थोडा पाऊस पडल्यामुळे थोडं वेगळा जरा असं उतरावं लागतं. सगळी झाडी वाऱ्यामुळे आणि पावसामुळे खाली आली भरपूर. पायवाट जरा नीट शोधतच जावं लागतं. मध्ये मध्ये रिबिन्स आहेत, पण बऱ्याच मोठ्या मोठ्या पल्ल्यावर रिबिन्स नाही आहेत. आम्ही आता ओढ्याचं पात्र सोडलं आणि साईडला येऊन आता या पायवाटेने पुढे चाललो आहे, कारण की आम्हाला याला ट्रॅव्हर्स मारायचं आहे. मग आपलं खाली वडगाव बघूयात काय म्हणताय आता ही वाट. आता एकदम मस्त खूप सुंदर रुळलेली पायवाट मिळाली आहे. आता ही आम्हाला 100% वडगावमध्ये येऊन जाईल असं म्हणू शकतो, आणि खूपच छान आहे. आत्तापर्यंत थोडीफार इकडे तिकडे शोध मोहीम करावी लागली, पण आता मस्त मोठी वाट मिळाली, एकदम छान. थोडा अनुभव वापरला घाटवाटांचा, जरा स्टॅमिनावाल्या ट्रेकचा, की रूट मिळतात. थोडी तयारी ठेवायची, फक्त इकडे तिकडे जायची, रस्ता शोधायची, देन इट्स अ पीस ऑफ केक. गावाच्या हद्दीत आल्याच्या खुणा आता रचलेल्या सगळ्या पायवाटेवरच्या दगडं वगैरे सगळं दिसायला लागलेत. गाव अजून साधारणतः अर्ध्या तासावर अप्रॉक्सिमेटली. अशा प्रकारे देवीचं मंदिर समोर गावातलं, वडगावमधलं, आणि आपण आलो तो रूट. हा हा, ब्युटिफुल. काय तंगड तोडे, जबरदस्त. आणि आत्ता वाजलेत बरोबर 5. क्या बात आहे. मस्त. काय फंटॅस्टिक ट्रेक झाला. भर उन्हात सुरू केला, कडक दमट हवामानामध्ये, आणि आपण धोधो पावसामध्ये ट्रेक संपवला. दोन्ही घाटवाट्या आपण केल्या. आपण वडगावमधनं निगडा घाट चढलो, आपण कुडपणमध्ये गेलो, कुडपणवरनं आपण महारखिंडीची वाट उतरून खाली आलो. आणि महारखिंडीची वाट प्रचंड लेंदी, भर पावसात धमाल झालेली आहे. लेंदी आहे त्यामुळे ती चढणं अवॉइड करावं, मोस्टली ती उतरावीच. आणि निगडा घाट चढवू शकता, उतरू शकता, असा काही एवढा हेवी नाहीये, अवघड नाहीये. पण महारखिंडीला थोडासा विचार करून करावा, रेकमेंडेड नाही की तो चढावा. आणि काय क्लायमेट मिळालं. 35-38 डिग्रीमध्ये आपण चढायला सुरुवात केली, आणि 20 ते 25 डिग्रीमध्ये आपण आता खाली वडगावमध्ये आलेलो. सुंदर ट्रेक झालेला आहे. आणि अशा ट्रेक फार रेअरली करायला मिळतात, ते पण मे महिन्यामध्ये, जिथं कडक ऊन असतं आणि आपल्याला पाऊस अनुभवायला मिळतो. आत्ताही पाऊस पडतोय, सो मजा आली. आणि असेच नवीन ट्रेक करू, नवीन नवीन भटकंती करू, वेगळ्या घाटवाटा, वेगळे एक्सप्लोरेशन्स करू, आणि त्याप्रमाणे आपली वाटचाल चालू ठेवूयात. ऑर्बिट कुलकर्णीला सबस्क्राईब करायला विसरू नका, आणि अशा नवीन भटकंतीला भेटत राहूयात. चला, ऑर्बिट कुलकर्णी सायनिंग ऑफ. थँक्यू.